टेबल जो आहे ना तो पुढचे आपल्याला एक्सरसाइज सोडवायचे, त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय की तुम्हाला एक LHS RHS दिलेलं असं आणि दोन्ही प्रूव्ह करायचं की बाबा LHS कडून RHS पर्यंत जायचं. मग त्यावेळी तुम्हाला काय करायचं, हे रूल्स वापरायचे. बरं, पुढं अजून काही एक दोन क्वेश्चन आहेत, त्यामध्ये पण तुम्हाला हे रूल कामाला येतील. पहिल्यांदा ही नावं पाठ करून घ्या. तर नावं कशी पाठ करायची, हे 10 आहेत ना, त्याला 5-5 मध्ये डिवाइड करा. हा, इनिशियल लेटर जे आहेत ना इथं ICADD यांच्यातनं काहीतरी एक वाक्य बनवूया. आय कॅन अचीव ड्रीम्स डेली, असं एक वाक्य लक्षात ठेवा. आय कॅन अचीव ड्रीम्स डेली. आय कॅन अचीव ड्रीम्स डेली. ICADD. ठीक. आता आय म्हणजे काय, इथं तुमचं आय पासून काय नाव आहे आपलं, आयडेम्पोर्टंट लॉ. ठीक आहे, आयडेम्पोर्टंट नाव जरा थोडस विचित्र आहे. आयडेम्पोर्टंट लॉ. सी वरून काय, कॉम्पिटेटिव्ह. ए वरून काय, असोसिएटिव्ह. डी वरून काय, डिस्ट्रीब्युटिव्ह. या डी वरून काय, डी मॉर्गन्स. ठीक आहे, नावं पहिल्यांदा थोडस म्हणून घ्यायचे, एक 5-6 वेळा, म्हणजे नावं जरा थोडस तोंडात बसतील. आता लक्ष द्या, इथं पण बघा ICA इथं पण आहे, इकडं पण ICA वगैरे इथं पण आहे. मग इथं 3 वेळा सी आहे, 1 2 3. 3 सी. मुलं कन्फ्युज होतात, अरे सी कुठला होता, कम्युटेटिव्ह होता का, इकडे दिसतो तो कंडिशनल होता का कॉम्प्लिमेंट होता, कळत नाही. मग काय करायचं, साधं सिंपल होतं. काय करायचं, इथं बघा कॉम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, टिव असं लास्टला येते ना, ते लक्षात ठेवायचं की पहिल्या 5 मध्ये काय होतं तुमचं. हा, मग आता इथं आयड इम्पॉर्टंट तर लक्षात राहील किंवा तो पाठ करावा लागेल पहिल्यांदा. ऍड इम्पॉर्टंट, सी कॉम्युटेटिव्ह, ए असोसिएटिव्ह, डी डिस्ट्रीब्युटिव्ह आणि डी मॉर्गन तर आपण शिकलोय. निगेशन म्हणलं की आपल्याला माहिती आहे, निगेशन काढता येतं आपल्याला. निगेशन ऑफ P&Q शिकलोय, मागच्या एक्सरसाइज मध्ये पण शिकलोय. या एक्सरसाइज मध्ये पण थोडासा क्वेश्चन आहे निगेशन काढतो म्हणजे त्याला नाव आहे डी मॉर्गन्स लॉ. नाव जरा लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारतात. डी मॉर्गन्स लॉ हा सगळ्यात जास्त वापरणारा लॉ म्हणलं तर हाच आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण निगेशनवर क्वेश्चन येतो. MCQ मध्ये, CET मध्ये वगैरे सगळीकडे अशा टाईपचे क्वेश्चन येतात. तो डी मॉर्गन्स लॉ जो आहे तो लक्षात पण राहील. नाव फक्त लक्षात म्हणजे पाठ करा थोडंसं, डी मॉर्गन्स. ठीक, पहिले 5 झाले का पाठ. आय कॅन अचीव ड्रीम्स डेली. आयडेम्पोर्टंट, कॅनचं काय येणार, कम्युटेटिव्ह, एचं काय येणार, असोसिएटिव्ह, डीचं डिस्ट्रीब्युटिव्ह आणि डी मॉर्गन्स लॉ. हे 5 झाले. इथपर्यंत काय डाऊट. चला पुढचे जे 5 आहेत, हे जे 5, ह्याचं पण एक लक्षात ठेवा. समजा मी म्हटलं की आय कॅन ऑलवेज कॅच बलून्स. आय कॅन ऑलवेज कॅच बलून्स. परत आयडेंटिटी, कॅच, कॉम्प्लिमेंट. आय कॅन ऑलवेज म्हणजे काय तुमचं ए वरून काय येणार, ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे, इथे दिसतं ऍब्झॉर्प्शन लॉ. कंडिशनल बाय कंडिशनल लक्षात राहील, कारण की ते ऑलरेडी आपण निगेशनच्या वेळी कंडिशनल बाय कंडिशनल एकाच वेळी पेअर मध्ये लक्षात ठेवले, त्यामुळे कंडिशनल बाय कंडिशनल तर लक्षात राहतील. ठीक आहे, तर आता डी मॉर्गन्स नंतर काय, हे 3 आहेत ना, आता हे 5 आहेत. आता त्यात पण समजा अजून अवघड वाटत, एक साधा एक पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर क्रिएट करा. आयडेंटिटी म्हणजे तुम्ही एखादा कार्यक्रम आहे, तुम्ही तयार झाले मस्त एकदम फ्रेश, एकदम सगळं केस बीस सगळं विंचरून काय झालं, तुमचं आयडेंटिटी झालं, पिक्चर तयार झालं. तुमचा मित्र मैत्रीण आई वडील कोणतरी बघितलं की हा छान दिसतंय वगैरे, हे काय झालं, कॉम्प्लिमेंट झालं. आता ते कॉम्प्लिमेंटवर तुम्ही रिॲक्ट नाही केलं, त्याला ऍब्झॉर्ब केलं. हा ठीक आहे, चल चांगलं दिसतं तरी ओके म्हणले, काय घातले असलं जरी असं कोण म्हणलं तरी पण हा ठीक आहे, ऍब्झॉर्प्शन. कंडिशनल बाय कंडिशनल तर ठीक आहे, त्याचा काय एवढं विषय नाही, हे पाठ होऊन जातील. तर हे 3 जे आहेत ते हे तर सिक्वेन्सली लक्षात राहतील का बघा. आयडेंटिटी, पिक्चर तयार होतं ना, आयडेंटिटी, मग कोणतरी कॉम्प्लिमेंट दिलं तुम्हाला, कॉम्प्लिमेंट, ऍब्झॉर्प्शन. कंडिशनल बाय कंडिशनल ते सेपरेट लक्षात ठेवा. म्हणजे आता हे सगळेचे सगळे लक्षात राहिले का बघा. पहिले आता तुम्ही व्यवस्थित बघितलं, आयडेम्पोर्टंट मध्ये काय P&P असं दिसतं ना. P&P म्हणजे काय, दोन्ही मध्ये सेम इनपुट आहे, 2 इनपुट सेम असतील, मध्ये अँड असेल तर तेच इनपुट येतं. हे लक्षात ठेवायला सोपं आहे आपलं. P&P, P और P. कारण याच्यामध्ये 2च कंडिशन असो, एकदा ऑर तरी असेल तर अँड तरी असेल. 2 इनपुट नाही, इनपुट कळतं ना, P Q R हे काय आहेत, इनपुट आहेत.
किंवा स्विच म्हणतो आपण, तसे स्विच आहेत, तसं इथं काय एकच आहे. तर पहिल्या 8 इम्पॉर्टंटला समजायला सोपं आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. काय करायचंय फक्त पी असेल तर त्याच्यामध्ये अँड किंवा ऑर असले तरी काय फरक पडत नाही, पी ॲज इट इज. पुढं कम्युटेटिव्ह. आता कम्युटेटिव्ह मध्ये काय केलं बघा, पी ऑर क्यू आहे, काय दिसतंय फक्त पी आणि क्यू ची जागा बदलली, मधलं साईन सेमच आहे, त्याला काय म्हणायचं कम्युटेटिव्ह. म्हणजे काय, जसं मी 2 into 3 म्हणलं, मी चेंज केलं तर 3 into 2 पण करू शकतो, सेम तसं तेच लॉजिक आहे असं धरून चला. कम्युटेटिव्ह. त्यानंतर असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह मध्ये व्यवस्थित लक्ष द्या, इथं जे आहेत ना साईन सेम आहेत, ठीक आहे ना, हे साईन सेम आहेत. साईन सेम आहेत तर फक्त केलं काय, हा ब्रॅकेट जो आहे तो क्यू आणि आर ला होता, तो शिफ्ट करून मी पी आणि क्यू ला पण लिहू शकतो, बाकी इथे हात लावायचा नाही. जर मला वाटलं ब्रॅकेट नाही लिहायचं, ब्रॅकेट नाही लिहिलं तरी चालतं, अर्थ एकच होतो. तर तिन्हीचा अर्थ एकच आहे. असोसिएटिव्ह मध्ये काय, ब्रॅकेट आपण उचलून कुठेही टाकू शकतो, पण कधी साईन सेम असेल तर. साईन जर इथे डिफरंट आहे, समजा इथं अँड आणि इथं ऑर आहे, आपण ब्रॅकेट उचलू शकत. तर लक्षात ठेवायचं, साईन सेम पाहिजे, अँड किंवा ऑर तरच तुम्ही ब्रॅकेट कुठेही टाकू शकता, फर्स्ट टू लास्ट टू किंवा ब्रॅकेट काढलं तरी चालतं तसे. क्लिअर. याला काय म्हणायचं, असोसिएटिव्ह है ना, असोसिएटिव्ह. पुढचा डिस्ट्रीब्युटिव्ह. आता डिस्ट्रीब्युटिव्ह सगळ्यात जास्त वापरला जाणारा म्हणायला काय हरकत नाही, जास्त करून मुलं फसतात कुठं, डिस्ट्रीब्युटिव्हला फसतात. डिस्ट्रीब्युटिव्हला फसायचं नसेल तर साधं सिंपल आपलं जे तुम्ही समजा असं आहे 3 ब्रॅकेट एक्स प्लस वाय असं जर आहे, तर ब्रॅकेट कसं ओपन करता, 3 into x, बरोबर ना, 3 into x, पुढे काय प्लस लिहिता, परत 3 into y लिहिता, बरोबर. हे तर तुम्हाला माहिती आहे, बस तसंच असं धरून चला. पी अँड क्यू ऑर आर असं आहे ना. तर पहिले सगळ्यात महत्वाचं काय की तुमचा जो डिस्ट्रीब्युटिव्ह आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं सुरुवात कुठून आहे की साइन डिफरंट पाहिजे. साइन सेम असेल तर तेच झालं असोसिएटिव्ह, साइन डिफरंट झालं तर तेच काय झालं डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह करताना जसं आपण मल्टिप्लाय इथं कसं करतो, इथं मल्टिप्लाय साइन असतं ना, ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय असतं 3 into x, तसं काय करायचं पी अँड क्यू दिसतं इथं, पी अँड क्यू. त्यानंतर पी अँड आर दिसतं इथं, पी अँड आर दोन्हीच्या मध्ये साइन कुठली आहे, ह्याच्या मधली जी साइन आहे ती, जसं इथं दोन्हीच्या मधली जी साइन आहे ती कुठे इथं आहे ना, म्हणजे 3 into x ला एक ब्रॅकेट, 3 into y ला एक ब्रॅकेट, तसंच पी अँड क्यू ला एक ब्रॅकेट, पी कळतं ना, पी अँड क्यू ला एक ब्रॅकेट, पी अँड आर ला एक ब्रॅकेट. दोघांच्या मध्ये साइन कुठली जी इथं मध्ये होती ना तीच या दोघांच्या मध्ये साइन इथं ऑर टाकून देईल. क्लिअर. आता हे न बघता परत लिहायचं बरं का, नुसतं हे कळून उपयोग नाही, न बघता लिहिलं तरच ते व्यवस्थित आलंय असं समजू. आता हे उलट पालट पण करू शकतो, अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड, फक्त कंडिशन काय की दोन्ही साइन डिफरंट पाहिजे. दोन साइन डिफरंट असेल तर ब्रॅकेट इकडे तिकडे करता येत. बरं, आता तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा तुमचे जे काही सम्स असतील त्यावेळी तुम्हाला हे दिलेलं असतं, काय सांगितलं, RHS दिलेलं असतं, त्याच्यावरनं LHS वर यायचं असतं. मग RHS वरनं LHS वर यायचं असेल तर डिस्ट्रीब्युटिव्हला ओळखायचं कसं, तर समजा सगळ्यात महत्वाचं काय की पहिली टर्म जी आहे ही सेम पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट टर्म किंवा फर्स्ट इनपुट सेम असेल तर समजून घ्यायचं इथे डिस्ट्रीब्युटिव्हला असू शकतो. क्लिअर. काय डाऊट इथपर्यंत. बरं, डी मॉर्गन्स तर माहिती आपल्याला, निगेशन जेव्हा आपण लावतो तेव्हा काय करतो, निगेशन ऑफ पी अँड क्यू, तर दोघांना पहिले निगेशन लावून टाकायचं, मधली साइन चेंज करून टाकायचं. पी अँड क्यू होतं निगेशन पी निगेशन क्यू, मध्ये अँड असेल तर ऑर टाकून द्यायचं, मध्ये ऑर असेल तर इथं अँड टाकून द्यायचं. डी मॉर्गन्स पर्यंत क्लिअर. गुड. त्याच्यानंतर आता पुढचा कुठला आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ म्हणजे काय असतं, एकदम साधं सिंपल. आता इथून पुढचे थोडेसे मुलांना थोडंसं अवघड जातं, अवघड जायचं कारण नाही. आता मुलं काय करतात, पाठ करतात. समजा मी असं म्हणलं पी अँड टी, आता किती फॉर्म्युले पाठ करून करून किती फॉर्म्युले पाठ करणं होतं, 1 2 3 4 5 6 7 8 8 9 फॉर्म्युले फक्त 3 रूल साठी, एवढं पाठ करायची काय गरज. बरं चला, समजा जरी पाठ केलं ऐन वेळी विसरले तर, बरं चला ऐन वेळी सगळं ठीक केलं, सगळं ठीक आहे, एक्झाम मध्ये केलं, पण तुम्हाला शुअरिटीच नाही मी केले ते बरोबर आहे की नाही, ते राम भरोसे, केले की नाही माहित नाही, आलं तर आलं, नाही तर तसं नाही पाहिजे, शुअर शॉर्ट आन्सर पाहिजे. तर मग कसं करणार सांगतो. आता पी म्हणजे इनपुट आहे ना, मग इनपुट एक तर ट्रू किंवा फॉल्स तरी असू शकतं. मग ट्रू असेल तर काय होणार त्याला 1, आणि जर फॉल्स असेल तर काय म्हणणार, ट्रू असेल तर काय म्हणणार 1, फॉल्स असेल तर काय म्हणणार 0. आता टी म्हणजे काय टाउटॉलॉजी, आणि सी म्हणजे काय कॉन्ट्रडिक्शन. टाउटॉलॉजी म्हणजे दोन्हीचे इनपुट 1 1च आहे, म्हणजे इथे इनपुट काय तुमचं 1 1.
आता मला सांगा इथं अँड आहे, अँड म्हणजे काय, इंटू ना, 1 इंटू 1, 1 इंटू 1 लॉजिकली काय होतो 1 होतो, आणि 0 इंटू 1 लॉजिकली काय होतो 0. म्हणजे मला सांगा इथे जर 1 आणि 0 आहे तर ऑब्व्हियसली हे 1 आणि 0 कोणाचे इनपुट होते, टीचे होते. म्हणजे हे पाठ करायची गरज पडली. पी इंटू टी पी असतो असं पाठ करायचं नाही. समजा आता टीच्या जागी सी टाकलं, टीच्या जागी काय टाकलं, सी टाकलं. समजा त्यांनी असं सांगितलं पी ऑर सी असं आहे, रॅन्डम 4 होऊ शकतात ना, एक तर पी अँड टी, पी अँड सी, पी ऑर टी, पी ऑर सी, असे 4 होऊ शकतात. तुम्ही रॅन्डमली कुठलेही उचला. मग काय समजा पी जो आहे तो समजा 1 0 तर ठरलेलाच आहे. 1 0 म्हणजे काय, त्याचे इनपुट आहेत. सी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शन काय असणार 0 0, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय 0 0. टी म्हणजे काय, टाउटोलॉजी, तिथं 1 1. क्लिअर. आता इथं ऑर आहे, ऑर म्हणजे काय करतो आपण प्लस, 1 प्लस 0 काय होतं 1, लॉजिकली काय होतं 1 प्लस 0 1, आणि 0 प्लस 0 0. म्हणजे इथं काय आलं 1 0 आलं का, 1 0 कोणाचं आहे, पाठ करायची गरज. आयडेंटिटी लॉ मध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं, एकच इनपुट असतो आणि त्याचं अँड किंवा ऑर कोणासोबत असतं, टी किंवा सी सोबत असतं. क्लिअर. आता इथं आपण टी किंवा सी लिहितो. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला जेव्हा गणित सॉल्व्ह करायचं तेव्हा तुम्ही कॅपिटल टी किंवा कॅपिटल एफ असं लिहिणार आहे. तिथं टी सी नाही लिहिणार, तिथं काय लिहिणार कॅपिटल टी कॅपिटल एफ. क्लिअर. सीच्या जागी एफ लिहिणार, स्मॉल टीच्या जागी कॅपिटल टी लिहिणार आहे, बस एवढंच फरक आहे. पुढं कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं असतं, तुम्ही सेट शिकलोय आपण. सेट मध्ये समजा सेट ए असेल तर सेट ए चा कॉम्प्लिमेंट असतो ए डॅश. म्हणजे काय, ए सोडून बाकीचे सगळे, ए सोडून बाकीचे म्हणजे ए मधले जे एलिमेंट आहे ते ए डॅश मध्ये नाही आहेत. तसंच पी म्हणजे जो आहे इनपुट, पी च्या एकदम ऑपोजिट, ऑपोजिट म्हणजेच काय कॉम्प्लिमेंट. कळलं काय सांगितलं, म्हणजे एक सेट युनिव्हर्सल सेट कसा तयार होतो, ए आणि ए डॅश मिळून तयार होतो. ए आणि ए डॅश एकमेकांच्या एकदम ऑपोजिट असतात. तसंच पी आणि निगेशन पी काय येणार एकमेकांच्या ऑपोजिट. आता पी अँड पी डॅश, आता इथे दोनच ऑप्शन येऊ शकतात, एक तर पी अँड पी डॅश येऊ शकतं किंवा पी ऑर पी डॅश येऊ शकतं. पी अँड पी डॅश येऊ शकतं, पी डॅशला आपण काय म्हणू निगेशन पी, आणि दुसरं येऊ शकतं पी ऑर निगेशन पी येऊ शकतं. आता याचा फॉर्म्युला पाठ करायचं नाही, परत मागे सांगितलं तसं 0 1 चं करायचं. काय करायचं 0 1, हा 1 आहे हा 0 आहे. मग आता हा जर 1 आहे निगेशन पी काय होणार 0 होणार. इथं काय होणार 0 1. क्लिअर. 1 0 0 1. क्लिअर. आता करायचं काय, फक्त इथं अँड आहे ना, अँड म्हणजे काय होणार इंटू 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0 0 ना. दोन्ही 0 0 आलो म्हणजे काय झालं, हे कॉन्ट्रडिक्शन किंवा कॅपिटल एफ म्हणतो आपण त्याला. चला आता ह्याचं करूयात. हा जो पी आहे ह्याचं समजा हा 1 0 आहे आणि हा काय आला 0 1. आता हे काय ऑर आहे, ऑर म्हणजे काय करतो आपण प्लस करतो. 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 1, म्हणजे काय आलं आपल्याकडे दोन्हीकडं 1 1 आलं. मग दोन्हीकडे 1 1 आलं तर कुठला इनपुट होणार टी, स्मॉल टी, टॉटोलॉजी म्हणतो आपण त्याला. क्लिअर. म्हणजे पाठ करायचं काही नाही, ह्याच्यातलं काहीही पाठ करायचं. हा फक्त ऍब्झॉर्प्शनला थोडासा वेगळा आहे, तो सांगतो. चला हे क्लिअर आहे का, कुठला क्लिअर झाला, आयडेंटिटी लॉ क्लिअर झाला. दुसरा कुठला झाला आपला कॉम्प्लिमेंट. आयडेंटिटीच्या नंतर कुठला कॉम्प्लिमेंट. चला पुढचा जो आहे तो नेक्स्ट, पुढचा जो आहे तो ऍब्झॉर्प्शन. आता हाच फक्त काय असं थोडासा पाठ करण्यासारखा आहे का, कारण की आता हे जो 1 0 चं लॉजिक इथं बसत, 1 0 चं लॉजिक इथं बसत नाही. फक्त आता ऍब्झॉर्प्शन मध्ये लक्षात एवढंच ठेवायचं की तुम्हाला इथं साइन डिफरंट आहे, साइन डिफरंट आहे. मग इथं पी अँड क्यू असेल तर बाहेर ऑर आहे, इथं पी ऑर क्यू असेल तर इथं अँड आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि जसं काय जिथं हा पहिला इनपुट आहे ना तोच इनपुट इथं पाहिजे. तुम्ही आता इथं पी आणि क्यू नी पाठ करू नका, सगळ्यांसाठी सांगतो बरं काय, पी आणि क्यू नी पाठ करू नका. तर बऱ्याच वेळा असं होतं ना सीईटी मध्ये, इथं पीच्या जागी तुम्हाला पी अँड क्यू देतील किंवा एक मोठं एकच्या ऐवजी 2 इनपुट देतील आणि इथं एक्स्ट्रा 2 इनपुट देतील अजून. मग त्यावेळी आपण कन्फ्युज होणार, बापरे एवढं मोठं गणिताचं काय करायचं. मग तुम्हाला तेव्हा एवढं कळलं पाहिजे की फर्स्ट इनपुट इथं आणि इथं सेम आहे आणि आतमधल्या साइन जर डिफरंट आहे तर हा ऍब्झॉर्प्शन लॉ झाला. तर इथं एकाच्या ऐवजी 3 जर इनपुट दिले तर आपण घाबरायचं कारण. ऍब्झॉर्प्शन लॉ मध्ये एवढंच समजायचं की बाबा इनपुट आहे, सेम इनपुट रिपीट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं साइन डिफरंट पाहिजे, अँड ऑर असं डिफरंट पाहिजे.
आता इथं लक्षात घ्या, याच्यात आणि हा जो तुमचा कुठला गेला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे समजा लक्षात घ्या. इथं पी आणि इथं क्यू आर आहे, म्हणजे तिन्ही वेगवेगळे आहेत. आणि इथं पी आणि पी इथं रिपीट झालंय, इथं दोनच इनपुट आहेत. मुलं इथं कन्फ्यूज होतात, डिस्ट्रीब्युटिव्ह आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज होण्याचं कारण फक्त एवढं लक्षात ठेवायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये पी क्यू आर 3 इनपुट आहेत, 2 साइन डिफरंट आहेत. आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये पी पी रिपीट होतोय आणि साइन डिफरंट आहे, त्यावेळी त्यांचा आन्सर काय पी. इकडे काही जरी झालं तरी तुमचा आन्सर काय पी. लॉजिकल इक्विव्हॅलन्सने तुम्ही नंतर हे बघू शकता, तुमचं ते टेबल वगैरे शिकलो ना आपण, ह्याचं टेबल बनवा, ह्याचं टेबल बनवा, दोघांचं टेबल काय होईल किंवा कॉलम सेम येईल. बरं, कंडिशनल बाय कंडिशनल तर आपण निगेशन पाठ केले. निगेशन काय पाठ केले, समजा आपण इथं म्हणलं पी इम्प्लाइज क्यू, तर निगेशन, ते निगेशन आपण पाठ केलं. काय पाठ केलं त्याच्यात आपण काय सांगितलं होतं, फर्स्ट इनपुट ऍज इट इज लिहायचं, नंतर अँड टाकायचं आणि सेकंडचं निगेशन टाकायचं. फर्स्ट इनपुट काही का असं ना, तिथं एका ब्रॅकेटमध्ये 3 इनपुट का असले तरी आपल्याला काय फरक पडत. तर हे जर आपल्याला कळलं तर ह्याच्या बरोबर ऑपोजिट आहे बघा. हा जर मी निगेशन काढला म्हणजे थोडक्यात याचा निगेशन घेतलं तर काय होणार, पीच्या जागी काय येणार निगेशन पी, इथं ऑरच्या जागी काय येणार, सॉरी अँडच्या जागी काय येणार ऑर, आणि इथे निगेशन क्यूच्या जागी काय आलं क्यू. म्हणजे काय कळालं, एक पाठ करा याच्यातलं, एक तर हे तरी पाठ करा नाही तर हे तरी पाठ करा. तर मी रेकमेंड करेल की निगेशन वाला पाठ करा, जास्त करून तुम्हाला ह्याच्यावरचे क्वेश्चन येतील. निगेशनचे पाठ केलं तर मग ह्याच्या बरोबर ऑपोजिट म्हणजे कंडिशनल नॉलेज. बाय कंडिशनल मध्ये काय तेच आहे. आता समजा आपण बाय कंडिशनल काय शिकलोय, हे ऍज इट इज पहिले कॉपी करा, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये फक्त उलट करा, पीच्या जागी क्यू लिहा, बरोबर. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय लिहा, त्यांनी सांगितलंय ऑर लिहा म्हणून. निगेशन मध्ये इथं काय तुमचं ऑर साइन, म्हणजे बघा हा जो पी इम्प्लाइज क्यू आहे, हा पहिले पी इम्प्लाइज क्यू कॉपी करायचं आहे, त्यानंतर ऍज इट इज सेम ब्रॅकेट कॉपी करायचं, फक्त क्यू आणि पी ची जागा चेंज करायची आणि मध्ये ऑर आहे. आता ह्याच्या बरोबर उलट इकडे लिहायचं, म्हणजे बघा जिथं पी होता तिथं निगेशन पी आहे, कुठे गेला इथे, जिथं पी होता तिथं निगेशन पी आहे, जिथं अँड आहे इथं ऑर आहे, इथं निगेशन क्यू आहे इथं क्यू आहे, इथं ऑर आहे इथं अँड आहे, प्रत्येक गोष्ट उलट लिहायची. त्यामुळे निगेशन लक्षात ठेवा, बाकीचं जे आहे ते उलट करत गेले की तुमचा हा फॉर्म्युला तयार होईल. आता हे कुठं कामाला येतं ते आता एक्सरसाइज मध्ये बघू. आता एक्सरसाइज वर आहे, आता